मध्ये सर्वांचं स्वागत। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ विनोद भाऊ वस्ते आणि स्मिताताई वस्ते यांच्या वतीने प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली नक्की कशा पद्धतीने पार पडली याविषयी अधिक माहिती घेऊया। स्मिताताई वस्ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, लाडके माजी महापौर हे आता आपले उमेदवार आहेत खासदारकीचे। सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने कमळाच्या शेजारील बटन दाबून मुरलीधरांना भव्य असं आपल्याकडनं लीड द्यायचं आहे। सगळेजण तयार आहात ना? सगळ्यांनी मुरलीधरांनाच मतदान करून आपला विकास पुण्याचा जो करणार आहे आपल्या अण्णा, कारण जे मुरलीधरांना मत आहे तेच मोदीजींना मत असणार आहे। आणि मोदीजींनी परवाच्या दिवशी रेसकोर्सच्या सभेमध्ये सांगितलंय आपण प्रत्येक घरी जाऊन माझा सगळ्यांना रामराम सांगा, तर तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या निमित्ताने काम करते। धन्यवाद। या सगळ्या महिला भगिनी आणि माझे मित्र, आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुरली अण्णांसाठी आपण सगळे जमलेलो आहोत। तरी आपण सगळ्यांनी आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना सांगा की 13 तारखेला कमळाच्या बटनाचं पुढचं बटन दाबून, कमळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून मुरली मोहोळांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि नरेंद्र मोदी साहेबांना, आपल्या पंतप्रधान साहेबांना आपल्यासाठी सेवा करण्याची परत एकदा संधी द्या। विनोद वस्ते यांनी ही रॅली आयोजित केली, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी झालो आहे आणि आम्हाला खरंच मनापासून वाटतं की मुरली अण्णांनीच जिंकून यावं आणि बीजेपीला सगळ्यांनी बहुमताने वोट देऊन खासदार आता मुरली अण्णा झाले, ते विजयी झाले, तर आपण पुढे मोदींना सपोर्ट करू शकतो आणि मोदी नेहमी राहिले पाहिजेत। याच्यासाठी मुरली अण्णांना सपोर्ट करा, बीजेपीला सपोर्ट करा। सबका साथ सबका विकास। माझं नाव इंदुताई हेडाव आणि मी गायत्री परिवार बिलॉंग करते आणि आपल्या देशाचं भाग्य आहे की आज आपल्याला मोदी लाभले आहे। मोदी सरकार आली तरच आपण जिवंत राहू। सगळ्यांना माझं असं म्हणणं आहे की मोदी सरकारला सगळ्यांनी वोट द्यायचं। कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा माणूस असेल त्यांनी मोदी सरकार आणली तर आपण सेफ राहू, है ना? काय झालंय की मागचे इतके वर्ष गेली, आपला देश सगळं लुटला गेला, आपल्याला भ्रमित करण्यात आलं, कितीतरी दंगे झाले। जेव्हापासून मोदी सरकार आली तेव्हापासून दंगे शांत झाले आणि सगळ्यांनी ह्या रॅलीमध्ये या आणि सगळ्यांनी बीजेपीला वोट करा। भाजपची सत्ता गाजवण्यासाठी जी रॅली काढली आहे त्याच्यात आम्ही सर्वांनी सहखुशीने सहभागी झालेलो आहोत आणि सर्वांनी भाजपलाच मतदान करावं ही सर्वांची इच्छा आहे। नागरिकांचा पण भरपूर सहभाग आहे याच्यामध्ये आणि विनोद भाऊ वस्तेंना मी धन्यवाद करते। प्रत्येक वेळेस आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं त्यांच्यामध्ये। विनोद भाऊ वस्ते यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खूप छान पैकी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही सगळे या रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत। निवडून यावं आणि त्यांनी आपल्यासाठी काही कामं करावी, तर आपण त्यांना सपोर्ट केल्याशिवाय ते येणार नाहीत आणि आल्यानंतर ते काम आपल्यासाठी करणार। त्यामुळे सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा। मुरली अण्णा मोहोळ यांना पाठिंबा देत आहोत। कमळाचं चिन्ह समोरील बटन दाबून आपण त्यांना बहुमताने निवडून आणायचं आहे। त्यासाठी विनोद भाऊ वस्ते, स्मिताताई वस्ते यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे। रॅली भरवलेली आहे, सह्याद्री रॅली भरवली असल्यामुळे आम्ही सर्व लोक, लक्ष्मीनगर, सहकारनगर, सर्व एरियातली सर्व लोक इथे रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत आणि सर्वांनी 13 तारखेला सर्वांनी मुरली अण्णा मोहोळ यांना कमळाचं बटन दाबून बहुमताने निवडून आणायचं आहे। विनोद भाऊंनी आमच्या याच्यासाठी सगळ्यांनी खूप चांगली कामं केलीत। नेहमी आम्ही येतो ते आमच्या सगळ्या महिलांना खूप चांगला पाठिंबा देतात आणि कामही खूप चांगले करतात। नेहमी आमच्या कामासाठी ते तत्परतेने येतात आणि व्यवस्थेतही पण कायम आमच्यासाठी येतात करतात। त्याच्यामुळे आम्ही अण्णा मोहोळ यांना विजय करणार।
विनोद भाऊ वस्ते भाऊंनी आम्हाला सहकार्य केले, त्यांनी आम्हाला बोलवले रॅलीला. मुरलीधर भाऊंनी आम्हाला सहकार्य करावं हीच आमची इच्छा. आम्ही त्यांना मतदान देणार, सगळ्यांनी त्यांना मतदान द्यावं, कमळाचं वोट द्यावं, कमळाचं बटन दाबावं हीच इच्छा आहे सगळ्यांची. मी इथं रॅलीमध्ये आले विनोद भाऊ वस्ते यांच्या. मी माझ्या स्वखुशीने आले आणि मुरलीधर मोहोळ यांना वोटिंग करावं हा माझा प्रयत्न आहे. आणि प्रत्येक महिला या स्वखुशीने आणि आनंदाने आलेल्या आहेत इथं सहभागी व्हायला रॅलीमध्ये. आणि सर्वांनी मतदान आपल्या कमळालाच करायचे. मैं गुजरात से आया हूँ और पुणे शहर में जो आज रैली हो रही है, इतनी शानदार रैली है कि मैं मेरी लाइफ में कभी ऐसी रैली नहीं देखी है. सबके मुंह पे इतना उत्साह है कि मुझे लगता है कि मेरे रामलला आज ही पुणे में आए हो. और जो रामलला जब अपने मंदिर में विराजमान है, तब 13 तारीख को पुणे के सब लोग रामलला के दर्शन करेंगे और उसके प्रसाद के रूप एक मत हमारे झोली में डालेंगे. और मुझे विश्वास है कि 13 तारीख को जब चुनाव होगा तब सुबह से करके शाम तक एक लंबी लाइनें लगेगी. और मुझे मेरी जो गारंटी है उस गारंटी की बात आती है तो मैं भी अपने पुणे के लोगों से वो गारंटी चाहता हूं कि वो भी मुझे मतदान करे और नल से जल हो, कि हर घर देश का चूल्हा हो, कि हर सर पे पक्की छत हो, कि बॉर्डर पे खड़ा हुआ मेरे सैनिक के पूरा उसके पास बुलेट प्रूफ जैकेट हो, कि 1 पेशन 1 रैंक हो, कि किसान को पूरे दाम मिलते हो. हर एक बात में जो 14 के बाद 19 में और 24 में भी पूरे देश के लोग हम साथ जुड़े रहेंगे. और सुनीता बेन वस्ते जी ने जो ये रैली का आयोजन किया है, एक जबरदस्त रैली है और ऐसी रैली वोट की मैंने आज तक नहीं देखी है. और सुनीता बेन को मैं दिल से शुभेच्छा पास देता हूं और ऐसे जुड़े रहे और अपने उम्मीदवार को सबसे ज्यादा वोट इस वोट से मिले, ऐसी मुझे दिख रहा है और लग भी रहा है. और जब काउंटिंग होगी तब इस वोट का सर सबसे ऊंचा रहेगा. सुनीता बेन जी, आपको मेरा वंदन, कोटि कोटि नमन. सगळ्यांना नमस्कार. मी लक्ष्मीनगर वॉर्डातनं सरोज प्रकाश ओझा बोलते. आमची इथे जी आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे, तर आम्ही या महिला ज्या बहुसंख्येने आलेलो आहे ते आम्ही स्वतः सगळ्या स्वमर्जीने व्यवस्थित म्हणजे अगदी आलेलो आहे. कारण आमच्या इथे जे स्मिताताई वस्ते जे आहेत ते आमच्यासाठी म्हणजे काटेकोरपणाने आमच्या एका हाकेला ते उभे असतात. त्यामुळे आम्ही पटकन त्यांनी एक शब्द टाकले की आम्ही आमची घरातली कामं आपटून पटपट कसं यायचं ते पटकन येतो. आणि महिला बहुसंख्येने आलेल्या आहेत, त्याचा खूप आनंद आहे. आणि मुरली यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्या. कारण आपलं राज्य सुरक्षित असेल, देश सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे राज्यात आपल्याला मोहोळ साहेब पाहिजे आणि देशात नरेंद्र मोदी हे आपल्याला हवेच आहे. सबका साथ सबका विकास. मुरली अण्णांच्या या रॅलीमध्ये आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने सामील झालेले आहोत आणि आम्हाला असं वाटतं की ते निवडून यावेत आणि दिल्लीमध्ये आमच्या वतीने त्यांनी आमचं प्रतिनिधित्व करावं आणि मोदी सरकारला बळकटी द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना शुभेच्छा आहे. इथले माननीय सभासद, माननीय नगरसेविका पुणे महानगरपालिका स्मिताताई वस्ते, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक माननीय विनोदभाऊ वस्ते व त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते व त्यांची अख्खी टीम व या प्रभागातील महिला, आपल्या सर्वांना माहिती आहे की 13 मे रोजी पुण्यामध्ये मतदान होणार आहे आणि त्या मतदानासाठी एक राष्ट्रीय मतदान दिवस 25 जानेवारीला आपण साजरा करत असतो व भारताच्या संविधानाने एक आपला हक्क आणि अधिकार आहे. तो हक्क आणि अधिकार आपण बजावणार आहोत. तर त्याची एक शपथ आहे. माझ्या मागे आपण सर्वांनी ती म्हणायची आहे. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून त्याद्वारे प्रतिज्ञा करत आहोत की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीची पावित्र्य राखो.
व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू आणि घरी न राहता सुट्टीचा उपभोग न घेता पहिले आम्ही मतदान करू व त्या दिवशी नंतर आमची सर्व कामे करू.